शाहूवाडी तालुक्यातील म्हाळसवडे इथल्या गायरान जमिनीवरील वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. वृक्षतोड सुरू असताना आपण स्वतः या संदर्भात ॲडव्होकेट विशाल माने यांच्यामार्फत या विभागाचे RFO यांना नोटीस देऊन पूर्वकल्पना दिली होती, अशी माहिती गोगवे इथले सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. यावेळी कांबळे यांनी शाहूवाडी तहसीलदारांनी या वृक्षतोडी संदर्भात दिलेल्या अहवालानुसार गायरान गट क्रमांक 83 आणि 81 मध्ये केवळ 406 झाडं तोडण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्षात 600 ते 700 झाडं तोडल्याचं आढळून आलंय असं सांगितलं. गट क्रमांक 117 आणि 118 मध्ये 400 ते 500 वृक्षांची तोडणी केली आहे. म्हाळसवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी दिलेल्या जबाबानुसार कायदेशीर वृक्षतोड आणि झाडे चोरी करून वाहतूक केल्याचं निदर्शनास आलंय. मात्र ग्रामपंचायतीनं परवानगी न दिलेल्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे. मलकापूर वनक्षेत्रपालांनी 10 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार 237 झाडं परवानगीशिवाय तोडल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे ठेकेदाराला 11,58,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचं सांगत सचिन कांबळे यांनी आज म्हाळसवडे इथल्या वृक्षतोड प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी ॲडव्होकेट विशाल माने, प्रकाश माने, प्रवीण बनसोडे आणि निलेश बनसोडे उपस्थित होते.